हाय हॅलो नमस्कार. मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण जिरो ऑइल पास्ता बनवणार आहोत. त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया. आपण पास्ता घेतलेला आहे 1 वाटी. त्याच्यासाठी आपण दूध घेतलेला आहे 2 चमचे, पोह्याचे 2 चमचे आपण मैदा घेतलेला आहे, मीठ, आपण चीज घेतलेला आहे 2 स्क्यूब, टोमॅटो 1, कस्तुरी मेथी, शिमला 1 छोटा कांदा कट करून, टोमॅटो केचप आणि पिझ्झा पास्ता सॉस घेतलेला आहे. ते आपण सुरुवातीला पास्ता आपण बॉईल करून घेणार आहोत. त्यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण एक भांडं ठेवलेलं गॅसवरती पातेलं. आपण त्याच्यामध्ये पास्ता बॉईल करण्यासाठी आपण 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे, म्हणजे 2 वाट्या पाणी वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ, त्या पास्ता शिजताना त्यात थोडंसं मीठ वापरायचं. त्याच्यामध्ये टेस्ट खूप छान लागते. त्याच्यामध्ये पास्ता असा मोकळा होण्यासाठी, चिकट न होण्यासाठी, मोकळा होण्यासाठी आपण थोडंसं त्याच्यामध्ये तूप वापरणार आहोत. त्याच्यानंतरनं हलकंसं तूप मेल्ट झालं की आपण त्याच्यामध्ये 1 वाटी जो पास्ता घेतलेला आहे तो घालून पास्ता आपण शिजवण्यासाठी साईडला ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आपण पास्त्यासाठी आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. आपल्याकडे मेयोनीज नाही, आपण घरच्या घरी पास्ता बनवत आहोत. त्याच्यासाठी आपण 2 पोह्याचे चमचे आपण मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 1 वाटी दूध, हे हळूहळू दूध त्याच्या मैद्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत आणि ते छान असं फेटून घेणार आहोत. त्यातल्या मैद्याच्या गुठळ्या पटकन होतात, त्याच्यासाठी आपण त्याच्या आतल्या गुठळ्या आपण मोडून घेणार आहोत आणि छान असं गरम करून घेणार आहोत. हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक कट करून घेतलेली शिमला, त्याच्यानंतर कट करून घेतलेले टोमॅटो, त्याच्यानंतरनं पिझ्झा पास्ता सॉस आहे तो 1 चमचा पिझ्झा पास्ता सॉस घालणार आहोत. त्याच्यानंतर ते सर्व घालून झाले की आपण मिक्स करून घेणार आहोत. ते मिक्स करून झालं की आपण त्याच्यामध्ये जे टोमॅटो केचप आहे तो पण 1 चमचा टोमॅटो केचप घालणार आहोत आपण. आता आपला टोमॅटो केचप पण घालून झाले आहे. आणखीन छान असं मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता दाटसर झालेलं आहे. त्याच्यामध्ये पोह्याचे 2 चमचे थोडंसं पाणी घालणार आहोत आपण. ही ग्रेव्ही थोडीशी सैलसर होण्यासाठी आणि ती सर्व भाजी त्याच्यामध्ये शिजण्यासाठी. आता हे छान अशी उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत, कट करून घेतलेला कांदा. 1 कांदा घेतला होता आपण छोट्या साईजचा कट करून तो, आणि ते सर्व पुन्हा आपण 2 ते 3 मिनटासाठी असं स्लो गॅसवरती शिजवून घेणार आहोत. आणि आपण शिजवून घेतला होता पास्ता उकळून छान असा, तो आपण चाळणीच्या साहाय्याने आपण त्यातलं सर्व पाणी निथळून आपण पास्ता त्याच्यामध्ये त्या ग्रेव्हीमध्ये घालून घेतलेला आहे. पास्ता घालून झाल्यानंतर आपण चीज वापरणार आहोत. त्याच्यामध्ये आपण चीज घालून घेणार आहोत. आपण 1 स्क्यूब छोटा साईजचा आपण 1 स्क्यूब घालून घेणार आहोत पास्त्यामध्ये आणि ते छान असं पुन्हा मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण मीठ लास्टला टाकणार आहोत. आता आपण मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार. आपण पास्त्यामध्ये पण मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे थोडंसंच मीठ वापरायचं इथे. आणि छान अशी उकळी काढून आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये ते चीज छान असं मेल्ट करून घ्यायचं हलवून. आता आपला झिरो ऑइल चीज पास्ता तयार झालेला आहे. आता आपण हा प्लेटिंग करून घेणार आहोत. वरतून थोडीशी आपण त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी घालून घेणार आहोत. कस्तुरी मेथी ऑप्शनल आहे, तुम्ही कस्तुरी मेथी हवी असेल तर तुम्ही घालू शकता. ज्यांना नको असेल त्यांना घातली नाही तरी चालेल, पण कस्तुरी मेथीने टेस्ट खूप छान येते. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी अवश्य वापरा. आता आपला पास्ता प्लेटमध्ये काढून झालेला आहे. आपण त्याच्यावरती भरपूर सारं चीज त्याच्यामध्ये वापरणार आहोत. त्यासाठी आपण चीज त्याच्यावरती स्प्रेड करून किसणीच्या साहाय्याने आपण किसून घेणार आहोत. तुम्ही इथे मोझरेला चीज वापरलं तरी चालेल. इथे आपण अमूलचं चीज वापरलेलं आहे. तर आपलं भरपूर असं चीज घालून झालेलं आहे. तुम्हाला हा झिरो ऑइल पास्ता कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.